वारसा कोणता? हे बोल आहेत प्राचार्य डॉक्टर राजे खान शाने दिवान सरांचे. नमस्कार, मी निखिल जाधव न्यूज अनकटच्या अनकट संवाद कार्यक्रमात आपलं स्वागत करतो. प्रेक्षक हो, आज आपण आहोत कोल्हापूरमध्ये आणि मी कोल्हापूरमधील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेत आलोय, जिथे प्राचार्य डॉक्टर राजे खान सर हे काम करतात. आज आपण त्यांच्या जीवनावर, त्यांच्या या विचारांवरती त्यांच्याबरोबर संवाद साधणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता संवाद साधूयात डॉक्टर राजे खान सरांबरोबर. नमस्कार प्रेक्षक हो, मी निखिल जाधव न्यूज अनकटच्या अनकट संवाद या कार्यक्रमात आपलं पुन्हा स्वागत करतो. माझ्याबरोबर आहेत समीक्षक, लेखक, विविध चळवळींमधून समाजकार्य करणारे प्राचार्य डॉक्टर राजे खान शाने दिवान सर. सर नमस्कार. नमस्कार सर, आपली जी सुरुवात आहे, आपण हळूहळू साहित्याकडे येऊयात, साहित्यावर बोलूयात. आपली जी आयुष्याची म्हणजे जीवनाची जी सुरुवात आहे तिथून आपण सुरुवात करूयात. तर एकंदरीत आपलं बालपण कसं गेलं? सर्वप्रथम या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आपण जो माझ्याशी संवाद साधता आहात त्याबद्दल सर्वप्रथमच तुमचं अगदी मनापासून मी आभार मानतो आहे. एक गोष्ट पहिल्यांदाच तुमच्याबरोबरच सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठे लोक कर्तृत्वानं, विद्वत्तेनं तयार झाले आणि त्यांनी आपल्या विचारांचा वारसा जो आहे तो वारसा ठेवलेला आहे. असं गैरसमज होण्याची शक्यता आहे की ज्या अर्थी मुलाखत देत आहेत त्याच्या अर्थी एक खूप मोठ्या व्यक्तिमत्वाचा मनुष्य आपल्यासमोर बसलेला आहे, पण तसं काही नाही. अगदी विनम्रपणे ही गोष्ट मी सांगू इच्छितो की साधारणतः आयुष्याच्या एकूण समग्र वाटचालीचा विचार केल्यानंतर काही एक छोटं मोठं काम जे आहे ते आपल्या माध्यमातून झालेलं आहे. आणि आज या निमित्तानं नकळतपणे संपूर्ण आयुष्याकडं पुन्हा एकदा बघण्याची संधी मला मिळते आहे आणि ती संधी घेण्याचा प्रयत्न जो आहे तो मी करणार आहे. आपण पहिलाच प्रश्न विचारला तो साधारणतः आमच्या बालपणाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीचं आयुष्य आपण जगला वगैरे वगैरे. तर सामान्यपणे असंच म्हणता येईल की एखाद्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला मुलगा ज्या पद्धतीचं आयुष्य जगतो त्याच पद्धतीचं आयुष्य माझ्याही वाट्याला आलेलं आहे. म्हणजे ग्रामीण भागातील कोल्हापूरपासून साधारणतः 20-22 किलोमीटरवर असणाऱ्या वडकशिवाले या गावामधला माझा जन्म. आणि घरामध्ये म्हणजे तसं सुखवस्तू घरामध्ये जन्माला आलेला मी. वडील अल्पशिक्षित, साधारणतः 2री किंवा 3री त्यांची झाली असावी. आणि घरातला पारंपरिक स्वरूपाचा व्यवसाय जो आहे, किराणा मालाचं दुकान आमचं होतं. तर ते किराणा मालाचं दुकान चालवणं आणि गावामध्ये एक चांगल्या पद्धतीचं लौकिक असणारं आणि नैतिक मूल्यांची जपणूक करणारा माणूस, अशा पद्धतीची ओळख जी आहे ती ओळख माझ्या वडिलांची होती. माझी आई खरं तर अक्षरशत्रू असं जिला म्हणता येईल अशा पद्धतीची, पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती खूप चांगला अनुभव त्या स्त्रीनं घेतलेला होता. आणि या दोघांच्या माध्यमातून, त्यांच्या संस्कारातून आम्ही घडत गेलो. म्हणजे घरामध्ये मी, माझी 2 बहिणी, आणखी एक भाऊ, अशा पद्धतीचे एक छोटंसं असं जे कुटुंब आहे ते कुटुंब आमच्या वाट्याला आलं. साधारणतः पहिली 4-1 वर्षे जी आहेत ती गावातल्याच शाळेमध्ये आम्ही शिक्षण घेतलं. आणि त्याच्यानंतर 5वी पासून ते अगदी अक्षरशः या क्षणापर्यंत, म्हणजे साधारणतः आयुष्याची 45 वर्ष, ही 45 वर्ष या कोल्हापूरच्या वातावरणामध्ये मी आहे. म्हणजे 5वीला एक प्रतीतीय स्वरूपाची शाळा, कोल्हापूर जिल्हा परिषदेची विद्यानिकेतन, राजश्री शाहू छत्रपती विद्यानिकेतन, या विद्यानिकेतनमध्ये मी 5वीला असताना प्रवेश घेतला. आणि तिथून पुढं हा प्रवास जो आहे तो प्रवास एका विशिष्ट आणि निश्चित ध्येयानं सुरू झाला. म्हणजे त्या शाळेचं ऋण यासाठीच मान्य करायला पाहिजे की अगदी लहान वयामध्ये आमच्यावरती झालेला जो संस्कार आहे तो जातीपातीच्या पलीकडचा असा संस्कार होता.
म्हणजे त्या शाळेमध्ये सर्व जातीची मुलं असायची, पण कुठल्याही एका विशिष्ट धर्माचा, विशिष्ट जातीचा असा पगडा विद्यार्थ्यांच्यावरती येऊ नये या दृष्टिकोनातून त्या शाळेनं प्रयत्न केले. आणि मला निश्चितपणे अभिमान या गोष्टीचा आहे की आज जे काही आम्ही घडलेलो आहोत, जे काही आमच्या विचारांच्या माध्यमातून मुलांच्या बरोबर इंटरॅक्शन होत आहे, तो सगळा संस्कार जो आहे तो आईवडिलांच्या नंतर त्या शाळेचा संस्कार आहे असं निश्चितपणे मला म्हणावंसं वाटतं. 10वीला चांगले मार्क्स मला मिळाले 75, म्हणजे त्या काळामध्ये 75% मार्क्स असणं ही खूप मोठी गोष्ट होती. ती यासाठी मोठी गोष्ट मी मानतो आहे, जे साधारणतः 1980ची गोष्ट मी सांगतो आहे. म्हणजे आज जवळजवळ आता या गोष्टीला 42 वर्ष होत आहेत, 42-43. मॅट्रिक म्हणजे खूप मोठं हो शिक्षणाचा पाया होता. आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागातला मुलगा 75%पेक्षा अधिक गुण मिळतोय, ही गोष्ट खूप मोठी होती त्यावेळी. आणि मला चांगलं आठवतंय ज्या क्षणी निकाल आमचा बाहेर आला त्यावेळी माझे वडील, खरं तर मी मगाशीच म्हटलं त्या पद्धतीनं खूप कमी 1ली 2री झालेले, आमच्या वडिलांनी ज्या पद्धतीनं तो आनंदाचा क्षण जो आहे तो साजरा केलेला होता, त्या आठवणी ज्या आहेत त्या अजूनही माझ्या मनामध्ये आहेत. त्याच्यानंतर ज्युनियर कॉलेजचा भाग जो आहे तो 11वी-12वी, मी 11वी-12वी जे आहे ते सायन्स विभागातून केला. आणि 12वीलाही चांगले मार्क्स मला सायन्स विभागाला होतं, पण का कुणास ठाऊक माझं सायन्समध्ये मन काही फारसं रमलं नाही आणि मी फर्स्ट इयरला विवेकानंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अगदी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर तिन्ही वर्षामध्ये विद्यापीठाच्या मेरिट लिस्टमध्ये मी होतो. TYला असताना तर शिवाजी विद्यापीठाच्या मेरिट लिस्टमध्ये मराठी विषयामध्ये 2रा क्रमांक माझा आला. MAला सुद्धा तीच परिस्थिती होती आणि MA मराठी विषय घेऊन मी MA त्या ठिकाणी झालो. आता हे मानभावीपणानं मी म्हणत नाही आहे, पण साधारणतः ग्रॅज्युएशनच्या काळातच एक गोष्ट माझ्या मनामध्ये निश्चित होती की आपण शिक्षक व्हायचं, हे मात्र निश्चित होतं. आणि शिक्षक व्हायची ही भूमिका घेत असतानाच महाविद्यालयामध्ये काही प्राध्यापक जे आहेत त्यांचा इन्फ्लुएन्स खूप छान माझ्यावरती होता. म्हणजे काही लोकांची नावं मला आजही आठवत आहेत की डॉक्टर सगळे यादव आमचे मराठीचे प्राध्यापक होते. त्यांच्या माध्यमातून मराठी कसं बोलावं आणि मराठीचा अभ्यास कसा करावा याचा एक संस्कार त्या काळामध्ये पहिल्यांदाच माझ्यावरती झाला होता. आणि सरांच्या बोलण्याचाच परिणाम होता की मी ग्रॅज्युएशनला मराठी हा विषय ठेवलेला आहे. आणि मग त्या पद्धतीनं MA झालं. MA झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ती जी उत्सुकता जी होती ती उत्सुकता पुढं चालवत असताना नेटची परीक्षा मी पास झालो. नेट परीक्षेनंतर मला असं वाटलं की जर शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला जायचं असेल तर एक सिस्टमॅटिक पद्धतीचं प्रशिक्षण आपल्याला घ्यायला हवं. आणि म्हणून मग BEd पण केलं. आणि म्हणजे याचा अर्थ MA झालं, BEd झालं, नेटची परीक्षा झाली आणि बऱ्यापैकी तयारीनंच मी या क्षेत्रामध्ये जो आहे तो आलो. सुरुवातीपासूनच अगदी प्लॅनिंग केल्यासारखी ती अवस्था सगळी होती. मला असं वाटतं की मी जर शिक्षक झालो नसतो तर काय झालो असतो, तर हा प्रश्न मी स्वतःला कधी विचारायच्या भानगडीत पडत नाही. कारण मला शिक्षकच व्हायचं होतं आणि त्या पद्धतीनंच मी काय झालो, शिक्षक झालो. शिक्षक म्हणून काम करत असताना मात्र वेगवेगळ्या चळवळींच्या मध्ये माझं काय झाला सहभाग जो आहे तो सहभाग वाढत गेला. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील
उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. आयुष्याच्या प्रत्येक कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती कधी अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी माझा संबंध येत गेला, कधी ग्रामीण साहित्य चळवळीशी संबंध येत गेला, कधी मुस्लिम साहित्य चळवळीशी माझा संबंध येत गेला, दाभोळकर सरांशी संबंध येत गेला, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या साहित्याविषयीचा माझा संबंध येत गेला. आता म्हणजे हे विधान करणं तसं धाडसाचं होईल की दाभोळकरांच्यावरती मी लेखन केलं म्हणजे मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता आहे का? तर खरं तर तसं काही नाही आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दलची जाणून घेण्याची वृत्ती एवढाच त्याचा भाग जो आहे तो त्याच्याशी मागवा. आणि त्यामुळं दाभोळकर माझ्या आयुष्यामध्ये आले. म्हणजे साधारणतः 95 ते 97च्या दरम्यान या संस्थेशी संबंधित असणारे खूप मोठी मंडळी या संस्थेमध्ये काम करत होते. एक तर श्रीपतराव बोंद्रे दादा, ज्यांचा फोटो माझ्या पाठीमागे लावलेला आहे, ते या संस्थेचे चेअरमन होते आणि त्यांच्यामुळंच या संस्थेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यांच्याबरोबरच त्यांचे जावई जे आता सध्याचे विद्यमान आमदार आहेत PN पाटील, त्यांच्यामुळं नकळतपणे काँग्रेसच्या विचारधारेशी मी जोडला गेलो. म्हणजे मी राजकारणी माणूस आहे का? तर खरं तर त्याचं उत्तर नाही असंच देता येईल. पण राजकारणाशी संबंधित असणाऱ्या लोकांच्या बरोबर माझा सातत्याने म्हणजे गेल्या 25-30 वर्षामध्ये सहवास राहिला आणि नकळतपणे मी त्यांच्याशी काय झालो, जोडला गेलो. आणि हे होत असतानाच आयुष्यामध्ये अनेक माणसं आली. म्हणजे PN पाटील साहेबांच्यामुळं विलासराव देशमुख साहेबांशी जवळचा संबंध आला, सुशीलकुमार शिंदे साहेबांचा जवळचा संबंध आला, बाळासाहेब थोरात साहेबांचा जवळचा संबंध आला. म्हणजे ही जी माणसं आहेत, ही माणसं म्हणजे आमच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यामध्ये वर्तमानपत्रात नाव वाचणे किंवा TV वरती बघणे इथंपर्यंत मर्यादित होती. पण ती माणसं या अर्थानं माझ्या आयुष्यात जी आहे आली. आणि मग मी काम करत असताना मला असं वाटायला लागलं की आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांचा उल्लेख आपण वारंवार करतो, या साहेबांच्या जीवनाचं तत्वज्ञान तरी नेमकं काय आहे हे समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून मग काही प्रोजेक्ट जे आहेत ते प्रोजेक्ट मी घेतले. आणि मला विशेष आनंद या गोष्टीचा आहे की यशवंतराव चव्हाण साहेबांच्या संदर्भातलं काम करण्यासाठी UGCनं जवळजवळ मला 6.5 लाख रुपयेचं अनुदानही त्या काळामध्ये दिलेलं होतं. आणि मग यशवंतराव चव्हाण साहेबांचं साहित्य वाचत असताना की त्या माणसाची जडणघडण जी आहे तीही नजरेसमोर येत गेली. आणि नकळतपणे मी चव्हाण साहेब आणि आजचे राजकारणी असा एक तुलनात्मक स्वरूपाची मांडणी जी आहे ती मांडणी करायचा प्रयत्न करायला लागलो. म्हणजे काँग्रेसच्या विचारधारेशी संबंधित अशी गोष्ट झाली. त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेबांचं आयुष्य आलं. त्याच्यानंतर दाभोळकरांच्या संदर्भातलं जे पुस्तक आलं, हे जे पुस्तक आहे दाभोळकरांच्या संदर्भातलं, आता या पुस्तकाच्या संदर्भातही म्हणजे मला आजही आठवतं 20 ऑगस्ट 2013 साली आमच्या सद्भावना दौडीचा कार्यक्रम जो आहे तो PN साहेबांच्या माध्यमातून आम्ही घेतलेला होता. आणि त्या कार्यक्रमाचं अँकरिंग जे आहे ते अँकरिंग मी करत होतो. आणि कार्यक्रमाला पृथ्वीराज चव्हाण साहेब आलेले होते प्रमुख पाहुणे म्हणून जे आहेत ते. आणि त्यांनी पहिलं विधान असं केलं
की आज एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे की पुरोगामी विचारसरणीचे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा सकाळी 7:15च्या दरम्यान एका माते फिरून काय केली, हत्या केली. आणि मला तो एक क्षण मी आजही माझ्या लक्षात आहे की मला नेमकं काय झालं समजत नाही आहे. पण कार्यक्रम मीच घेत होतो, मी तो काय करत होतो, अँकरिंग करत होतो त्या कार्यक्रमाचा. शॉक. खरं तर दाभोळकरांचा आणि माझा तसा काही संबंधच नाही आहे, पण एखाद्या व्यक्तीचे विचार पटले नाहीत म्हणून त्या माणसाला मारून टाकणं, ही कल्पनाच मला त्या क्षणी काय झाली नाही, सहन झाली नाही. कार्यक्रम वगैरे झाला आणि मी ज्यावेळी घरी आलो त्यावेळी मला का नेमकं झालं काय की, पण एक मला वाटतं का अर्धा पाऊण तास मी नुसता रडतच होतो. म्हटलं काय झालं असेल, का मारला असेल या माणसाला. म्हणजे एखाद्या माणसाला किंवा एखाद्या समाजाला चुकीच्या पद्धतीनं जाऊ नका म्हणून सांगणं हा काही दोष आहे का. तर आणि मग मी असं ठरवलं की दाभोळकर सरांच्या जीवनाविषयीचा भाग जो आहे तो भाग आपण थोडासा वाचायला हवा. आणि मग दाभोळकर माझ्या आयुष्यात या पद्धतीनं आले. आणि मग असं झालं की दाभोळकरांच्या वरती पुस्तक झालं. म्हणजे मी तुम्हाला हे एवढ्यासाठी सांगताय, खरं तर माझ्या पुस्तकाच्या भूमिकेमध्ये इथे आलेला की लोकांना माहीत झालं होतं की सर दाभोळकरांच्या वरती पुस्तक लिहित आहेत. आणि मग काही लोकांनी मला सल्ला दिला, अर्थात माझ्या जवळच्या मंडळींनीच मला सल्ला दिला तो की अरे म्हणले तू हे पुस्तक लिहायला लागलेलं आहेस, पण हे पुस्तक ज्या दिवशी प्रकाशित होईल त्या दिवशी संध्याकाळीच सर म्हणले तुमचा खून वगैरे होणार. कारण या माणसांच्या वरती काहीतरी लिहिण्याचा महाराष्ट्रातला पहिला प्रयत्न म्हटला तुमचा असणार आहे. ठीक आहे म्हटलं, जर तसं जर होणारच असेल, ही पुस्तक लिहिण्यामुळं जर काही होणार असेल तर होऊ दे. आणि आम्ही हे पुस्तक जे आहे ते पुस्तक प्रकाशित केलं. हमीद दाभोळकरांना आम्ही त्यावेळी आणलेलं होतं आणि खूप मोठा असा कार्यक्रम शाहू स्मारकमध्ये त्यावेळी झालेला होता. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. म्हणजे हे काम करत असतानाच साहित्याच्या अंगानं कोणकोणत्या गोष्टी होत गेल्या, तर मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं मुस्लिम मराठी साहित्य हा एक तसा माझा आस्थेचा विषय आहे. तो यासाठी आस्थेचा विषय आहे, एक तर त्या समाजामध्ये मी जन्माला आलेला विद्यार्थी. मला ही गोष्ट अगदी निश्चितपणे सांगावीशी वाटते की मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण आता थोडंसं वाढतं आहे, पण शिक्षणाचं प्रमाण तसं इतर समाजाच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे. आणि साहित्याच्या क्षेत्रात तर अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या इतकीच मंडळी काम करत आहेत. आणि मग मला असं वाटलं की आपण थोडंसं म्हणजे महाराष्ट्रातला मुस्लिम समाज आणि त्याची मराठी भाषा
अशा अंगानं थोडंसं जर काम केलं तर अधिक चांगल्या पद्धतीनं ते काम होऊ शकेल. आणि मग मुस्लिम मराठी कादंबरी, मुस्लिम मराठी कथा, मुस्लिम मराठी कविता, मुस्लिम मराठी आत्मचरित्र, अशा वेगवेगळ्या टप्प्यावरती साहित्याचं काम जे आहे ते काम मी करत राहिलो. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की ज्या काही गोष्टी मराठी साहित्याच्या पटलावरती आतापर्यंत आलेल्या नव्हत्या, अशा अनेक गोष्टी या संशोधनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आल्या. आणि आज एक म्हणजे नवीन अभ्यास करू इच्छिणारे जे मराठीचे काही संशोधक विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म म्हणून का असेना, एक प्राथमिक स्वरूपाची माहिती म्हणून का असेना, पण हे साहित्य जे आहे ते साहित्य आज उपलब्ध झालेलं आहे. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाचा ट्रान्सलेशनचा एक कोर्स मी केला. तो कोर्स करण्याच्या पाठीमागचा हेतू सुद्धा असाच होता की मराठी बाहेर जे काही चाललेलं आहे ते मराठीच्या विद्यार्थ्यांना, मराठी समाजाला समजण्यासाठी आपण एखादा कोर्स करायला हवा. आणि सुदैवानं आमच्या शिवाजी विद्यापीठामध्ये ट्रान्सलेशनचा कोर्स जो आहे तो कोर्स होता. पहिल्या वर्षीचा पहिला विद्यार्थी मीच होतो त्याचा. आणि ते झाल्यानंतर एक 2-3 पुस्तकं जी आहेत ती मी काय केली, अनुवादित केली, की ज्या पुस्तकांच्या जवळजवळ 3-4 आवृत्त्या ज्या आहेत त्या आवृत्त्या येत गेल्या. खरं तर पुस्तकं लिहिणं हा काही माझा व्यवसायाचा भाग नाही आहे. पुस्तकं लिहिल्यानंतर मी महाराष्ट्रातल्या अनेक मान्यवर मंडळींना ती पाठवून दिली. ती एवढ्यासाठीच पाठवून दिली की या पद्धतीचं समाज जे आहे, म्हणजे मुस्लिम समाजाची आजची परिस्थिती जी आहे ती परिस्थिती आपल्या काय होते आहे लक्षात येते आहे. आणि ते जे काम आहे ते काम हे भारतीय मुसलमान वर्तमान आणि भविष्य या पुस्तकाच्या माध्यमातून येत गेलं. तर ही एक चळवळीतला भाग जो आहे तोही या निमित्तानं आला. आणखी एका गोष्टीचा उल्लेख फक्त मी करतो आणि मग आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. या ठिकाणी खाली जमीन वर आकाश हे एक पुस्तक आहे. हे पुस्तक जे आहे ते महाराष्ट्रातील एक प्रथितयश लेखक डॉक्टर सुनील कुमार लवटे सर यांच्या आत्मचरित्राचं समीक्षण आहे. आणि नुकताच त्या संदर्भातला कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम कोल्हापूरमध्ये झाला. आणि त्याची ही दुसरी आवृत्ती जी आहे तीही आता या ठिकाणी काय झालेली आहे, प्रकाशित झालेली आहे. तर सर्वसाधारणतः या पद्धतीचं साहित्यिक काम जे आहे ते काम झालं. आमच्या संस्थेचे चेअरमन आदरणीय दादांच्या संदर्भातलं भूमिपुत्र नावाचं एक पुस्तक आलं. तोपर्यंत आमच्या महिपतराव बोंद्रे यांच्या माध्यमातून आधारवड नावाचं पुस्तक आलं. आणखी एक पुन्हा एक महत्त्वाचा उल्लेख, आता ही मुलाखतच आपण घेत आहात त्यानिमित्तानं आणखी एक गोष्ट लोकांच्या समोर जाणं मला गरजेचं वाटतं की महाराष्ट्रातील मुस्लिम लेखकांनी लिहिलेल्या आत्मचरित्रांचा परिचय हा एका पुस्तकाच्या माध्यमातून आला. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राबाहेर असणारे जे मुस्लिम आहेत त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा परिचय करून देणारं स्पंदन नावाचं एक पुस्तक जे आहे तेही पुस्तक प्रकाशित झालं. याचा अर्थच एक वेगळ्या पद्धतीची भूमिका घेऊन मुस्लिम मराठी साहित्याचा विचार जो आहे तो विचार करत राहिलो. मी सुरुवातीलाच म्हटलं या मुलाखतीच्या की काही फार मोठं काम केलेलं आहे अशातला भाग नाही आहे, पण जे काही काम झालेलं आहे त्या कामाच्या माध्यमातून नवीन विद्यार्थी जो आहे, संशोधक विद्यार्थी जो आहे त्या विद्यार्थ्याला निश्चितपणे लाभ होईल, फायदा होईल अशा पद्धतीची मांडणी जी आहे ती साहित्याच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे. सरांनी ज्या पद्धतीने आता आपल्याला सांगितलं की त्यांनी एकंदरीत सर्व विस्तृत माहिती दिलेलीच आहे. सर जे आहेत ते शिक्षण संस्थाही चालवत आहेत. शाहू महाराज शिक्षण संस्था 1901 साली स्थापन झाली आणि त्या संस्थेमध्ये सर ही संस्था चालवत आहे. हा उल्लेख माझा राहिलो होता, मी तो पुनश्च करतोय. सर, आपण जसं तुम्ही आता साहित्याची ओळख करून दिली जी मी करणार होतो पण सरांनी करून दिलेली आहे, तर सर त्यावरतीच थोडंसं आपण बोलूया. दाभोळकरांविषयी तुम्ही म्हटलं की आयुष्यात आले आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्यावरती जे एक विचार आहे, ती जी व्यक्ती आहे ती समजून त्यांच्यावरती लिखाण केलं आणि तुम्हाला कळालं की आपल्याला एक खून होऊ शकतो किंवा आपल्याला जीवाला धोका आहे, पण समाजामध्ये आज या ज्या घटना घडत आहेत याकडे एक शिक्षक म्हणून किंवा एक चळवळीतील नेतृत्व म्हणून आपण कशा पद्धतीने पाहता? अगदी मी सुरुवातीला तुमच्याशी बोलताना म्हटल्याप्रमाणे
नरेंद्र दाभोळकर सरांचं माझ्या आयुष्यातलं येणं हे योगायोगानं झालेलं अशा पद्धतीचं येणं होतं. म्हणजे मी काय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता नव्हे किंवा त्या चळवळीमध्ये फार मोठं योगदान मी दिलेलं होतं अशातलाही काही भाग नाही आहे. पण दाभोळकर गेल्यानंतर जेव्हा त्यांच्या पुस्तकांच्या अनुषंगानं काही काम केलं, आणखी पुस्तक मी जेव्हा लिहिलं त्यावेळी मात्र एक मोठा इम्पॅक्ट जो आहे तो इम्पॅक्ट माझ्या मनावरती आला. तुम्ही जो प्रश्न मला विचारला की या सगळ्या परिस्थितीमुळं आज नेमकं तुम्हाला कसं वाटतं आहे, मला निश्चितपणे असं वाटतं की एक तर पहिलंच विधान मला असं करावंसं वाटतं की भारतीय घटनेनं आम्हाला दिलेलं विचारांचं स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टी मूलभूत स्वरूपाच्या गोष्टी आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपला विचार मांडायचा असेल आणि तो विचार जर संविधानाच्या चौकटीत राहून तो जर व्यक्ती मांडत असेल तर त्याच्या विचारांचा आदर हा आपण करायलाच पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट मला पटली नाही तर त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही प्रतिवाद करू शकता आणि हा प्रतिवाद जो आहे तो सुद्धा विचारांनीच करावा अशा पद्धतीची अपेक्षा असते. तर मला आजही तेच वाटतं आहे. म्हणजे दाभोळकरांच्या संदर्भामधलं काम केल्यानंतर देखील एक भूमिका की दाभोळकरांनी कुठल्याही व्यवस्थेला विरोध केला नव्हता. म्हणजे कुठल्या व्यवस्थेला की तुम्ही धर्म मानू नका किंवा कुठल्याही धार्मिक कृत्याचा तुम्ही काय करू नका, स्वीकार करू नका वगैरे वगैरे त्यांनी म्हटले नव्हतं. तर एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वीकारत असताना ती सदसद विवेकानं स्वीकार करा. म्हणजे कोणतीही गोष्ट अवैज्ञानिक पद्धतीनं तुम्ही काय करू नका, स्वीकारू नका. आणि मला वाटतंय म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीच्या आयुष्यावरती लहानपणापासून हाच संस्कार झालेला आहे की जी गोष्ट होऊ शकत नाही, असू शकत नाही आणि ज्याला कुठल्याही स्वरूपाचा पुरावा नाही, या गोष्टींच्या वरती आपण विश्वास कसा ठेवायचा. माझ्यावरती जे काही संस्कार झाले ते संस्कार याच पठडीतले होते. आणि त्यामुळं दाभोळकर वाचल्यानंतर असं लक्षात आलं की अरे आपले विचार नकळतपणे याच दिशेचे आहेत. कदाचित आपल्यावरती तो शिक्का नाही आहे की हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता आहे. त्यामुळं मला आता निश्चितपणे असं वाटतं की आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जो एक मूलभूत स्वरूपाचा विचार मांडला जातो की आपण वैज्ञानिकतेचा स्वीकार करायला पाहिजे, अंगीकार करायला पाहिजे, तो विचार जो आहे तो इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण स्वीकारायलाच पाहिजे. हीच भूमिका मला वाटतं घेणं योग्य आहे. तुम्ही सरांबरोबर खरं तर आपण संवाद साधतो आणि सर फार विस्तृत माहिती आणि स्वतःचे विचार आपल्या या व्यासपीठावर मांडत आहेत. प्रेक्षक हो, सरांचे हेच विचार पुढच्या भागातही आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर मी निखिल जाधव न्यूज अनकटमध्ये आपल्या म्हणजे पुढच्या भागात पुन्हा एकदा भेटणार आहोत सरांबरोबरच. तोपर्यंत घेऊयात निरोप. धन्यवाद. ओके.